नमस्कार, मी पूर्वी भावे. स्वागत आहे आजच्या झिरो अवरच्या भागामध्ये. आपण झिरो अवरमध्ये बरेचदा अतिशय ड्रामॅटिक घडामोडी बघितल्या आहेत, त्यावर चर्चाही केली आहे. आजचा दिवसही काहीसा तसाच आहे आणि त्याला कारणीभूत आहे राज्याच्या राजकारणामध्ये सध्याचं वाहणारं एकमेव वारं, अर्थात निवडणूक निवडणूक आणि निवडणूक. निवडणूक म्हटली की ओघाने नाराजी, बंडखोरी वगैरे आलीच. पण आज त्यामुळे महायुतीमध्ये जे नाराजी नाट्य रंगलं त्याचे थेट परिणाम राज्याच्या कॅबिनेट बैठकीत दिसले. त्यामुळे काही कधी न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडल्या. उदाहरणादाखल कधी न चिडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांवरती संतापले, तेही आपल्या मंत्र्यांवरती नाहीत तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांवर. काही मंत्री मंत्रालयामध्ये असूनही कॅबिनेट बैठकीला गेले नाहीत. एवढंच नाही तर इतर वेळी आमच्या पक्षात अमुक येणार तमुक येणार हे जोराने सांगितलं जात असताना आज मात्र काही पक्षप्रवेश शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त राखले गेले. अशा बऱ्याच घडामोडी आहेत. मुख्यमंत्री नक्की कोणावरती चिडले, कोण कॅबिनेटला गेलं नाही, कोणी कोणाचा प्रवेश घेतला, गुप्तता काय आणि कशी होती, हे सगळं आपण आज झिरो अवर बघणार आहोत. पण त्याआधी बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे. पोल सेंटरला जाऊ. झिरो अवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, शिंदेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये अचानक इन्कमिंग वाढण्याचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? स्थानिक राजकारण, भाजपचं वाढतं महत्त्व आणि विजयाची अधिक शक्यता. अजूनही तुम्ही वोट करू शकता. आपण कौल आजच्या एपिसोडमध्ये शेवटी बघणार आहोत. तर आजच्या नाट्यमय घडामोडींची सुरुवात झाली ती सकाळी सकाळी. भाजपमध्ये कोणीतरी महत्त्वाचा प्रवेश करणार असं कळत होतं, पण कोण, कुठे, किती वाजता, कुठला पक्ष सोडून येत आहे याबद्दल मात्र भाजपने कमालीची गुप्तता पाळली होती. आणि त्याला कारणही तसंच होतं. शिंदेंच्या बालेकिल्ल्याला भाजपने लावलेला सुरुंग. कल्याण डोंबिवलीतल्या शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आज हाती कमळ घेतलं. त्यातही स्थायी समितीचे दिवंगत अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रेंनी भाजपला मध्ये प्रवेश घेणं आणि भाजपने त्यांना प्रवेश देणं हे शिवसेनेच्या जिव्हारी लागले. ते खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्ती मानले जायचे. अगदी अलीकडे दीपेश म्हात्रे भाजपकडे गेल्याची जखम ओली असतानाच हा घाव वर्मी बसणारच होता. अगदी पक्षप्रमुखाच्या मुलाचा सच्चा कार्यकर्ता मानला जाणारा नेता फोडला गेल्यामुळं शिंदे सेनेच्या नाराजीचा उद्रेक झाला. मात्र तिथे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेत नाराजी नसल्याचाच दावा केला होता. पाहूयात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुती म्हणून विकासात्मक दृष्ट्या एकत्रपणे काम करतायत, यात काहीच शंका नाही. परंतु या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या अडचण अशी काहीच नाही आहे. फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्ण भाग जो आहे, हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे. महापौर महायुतीचाच होईल, यात काही शंका नाही. बरं, हे प्रकरण इथेच संपलं नाही, कारण अजून 2 प्रवेश अपेक्षित होते. ते होते ठाकरेंच्या शिवसेनेतनं, पण होतं शिंदे सेनेलाच आव्हान. त्याबद्दलही आपण पुढे आणखीन माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण त्याआधी बघूयात कल्याणच्या प्रवेशामुळे आज काय घडलं. आज मंगळवार असल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक होती. नेहमीसारखे एकानंतर एक मंत्री मंत्रालयामध्ये दाखल होऊ लागले. त्यामध्ये संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे मंत्रीही होते. आज उपस्थिती कमी असणारे अपेक्षितच होतं, कारण ठिकठिकाणी नेते मंडळी आपापल्या मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिझी आहेत. पण झालं असं की शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात तर आले, पण कॅबिनेट बैठकीला गेलेच नाहीत. ते एकनाथ शिंदेंना भेटले आणि आपापल्या दालनात कामाला निघून गेले. एकटे एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला पोहोचले. बरं, फक्त कॅबिनेटला दांडी मारून भाजपचा हवा तसा निषेध व्यक्त करता येत नाही. म्हणूनच पुढची रणनीती राबवत कॅबिनेटला ॲब्सेंट राहिलेल्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं दालन गाठलं आणि तिथे आपल्या पक्षाची, आपल्या सर्वोच्च नेत्याची म्हणजेच एकनाथ शिंदेंची बाजूही मांडली. भाजपवरती नाराजी व्यक्त केली. मंत्रालयाबाहेर ही बातमी अर्थातच ABP माझाने तुम्हाला सर्वप्रथम दाखवली होती. पण तेव्हा मात्र नाराजी आहे कोणी मानायला तयार नव्हतं. ऐका काय म्हणाले दोन्ही बाजूचे मंत्री. योगेश कदम साहेब हे खेडमध्ये आहेत, शंभूराज हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत, संजय राठोड यांची आई एक्सपायर झाल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते. मी माझं रुटीन चेकअप होतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणाची युती संदर्भातली एक बैठक
ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर होती म्हणून बंगल्यावर होतो. आज भाजपाची सर्व जवळपास 8 मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत. शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे मला वाटतं की आजची संख्याही थोडी कमी होती. शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे. त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती. एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते. आताही बैठकी सुरूच आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे. त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे. तर हे दोन्ही मंत्री आज असं म्हणाले खरं, पण संध्याकाळपर्यंत या स्टोरीमध्ये अनेक वळणं आलेली आहेत. मुळात मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांना भेटायला त्यांच्या दालनात गेलेत. आता तुम्ही विचाराल की मुख्यमंत्र्यांनी तेव्हा काय केलं, ऐकून घेतलं का? तर आमच्या सूत्रांची माहिती अशी आहे की सामान्यतः शांत असणारे देवेंद्र फडणवीस आज मात्र प्रचंड नाराज झाले. त्यांनी या भेटायला आलेल्या मंत्र्यांसमोर आपला संताप व्यक्त केला. लोक पळवण्याची सुरुवात उल्हासनगरातनं तुम्हीच म्हणजे शिवसेनेनंच केल्याचं सांगत या मंत्र्यांची कान उघडणी केली. याला संदर्भ आहे तो अलीकडेच भाजपचे 2 माजी नगरसेवक नीना सोंडे आणि किशोर वनवारी यांना शिवसेनेनं दिलेला प्रवेश. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे होते असं समजतंय. बराच वेळ नाराजी नाही असं सांगत असले तरी शेवटी नाराजी नाट्याची बातमी बरीच पसरली आहे. हे बघितल्यावरती शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी असल्याचं मान्य केलं आणि अशी बैठक झाल्याचंही सांगितलं. सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे. कुणी कुणाला काही सुनावलेलं नाही. काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही. काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो. तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरलं. आता या नाराजी मागे कल्याण डोंबिवलीतले प्रवेश हा एक भाग आहेच, पण आणखी काही कारणं या नाराजीच्या मागे असल्याचं सांगितलं जात आहे. ती कारणं पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीची कारणं आपण बघतोय. सेनेचे नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपनं खेचणं, जसे आज काही पक्षप्रवेश झाले, याआधी सुद्धा झालेले आहेत. ज्यांच्या विरोधात शिंदे सेनेनं निवडणुका लढल्या त्यांना भाजपात घेणं ही सुद्धा एक महत्त्वाची मूव्ह आज भाजपकडनं पाहायला मिळाली आणि त्यामुळे सुद्धा ही नाराजी आहे. शिंदेचे नेते पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता निधी वळवणं आणि निर्णय घेणं या संदर्भातली नाराजी किंबहुना गेले काही महिने चालू आहे सातत्याने. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती धर्म पाळला न जाणं, शिंदेच्या नेत्यांना निधीसाठी कसरत करावी लागणं, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकणात भाजप युती धर्म पाळत नाही अशा पद्धतीचा आक्षेप शिंदे सेनेला आहे. हेही नाराजीचं एक महत्त्वाचं कारण. आता थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यापुढे एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देऊ नये असा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत घेतला गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. तर एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देऊ नये आणि हे पथ्य दोघांनी पाळावं अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पण तेव्हाच दुसरीकडे नाशिक आणि संभाजीनगरमधून ठाकरे सेनेच्या 2 नेत्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रवेश देत होते. संभाजीनगरचे राजू शिंदे आणि नाशिकचे अद्वै हिरे यांनी संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघांमुळेही चेक बसणार आहे तो शिंदेंच्याच नेत्यांना. कारण अद्वै हिरेंनी दादा भुसेंच्या विरोधात तर राजू शिंदेंनी संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती. शिवाय कमळ हाती घेताच राजू शिंदे यांनी दोन्ही शिवसेना संभाजीनगरातून संपवण्याची भाषा करत ताज्या मित्रपक्षालाच आव्हान दिलंय. कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू. थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो. भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब. आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बसेस आम्ही कधी परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब. आम्ही
आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्याच ज्या कार्यकर्त्याची जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो. साहेब, भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू. आपला आशीर्वाद, आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक ठेवणार नाही. आणि आज दिवसभर या सर्व घडामोडींची मजा कोण घेत असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि जे मजा घेत होते त्यांनी चिमटेही काढायला सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी मोठं ट्विट करून शिंदेंना टोले मारले. त्यांचं ट्विट बघूयात मीडिया सेंटरला जाऊन. आदित्य ठाकरेंचं आजच्या घडामोडींवरती ट्विट. असं कळलंय की निंदे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला, गेलेच नाहीत. का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर. निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतात म्हणून. याला म्हणतात चोर मचाये शोर. पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे. मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत. कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टोला लगावलेला आहे. तर आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरती अशी टोलेबाजी केल्यानंतर पक्षाचे इतर नेत्यांनी सुद्धा या संधीचं सोनं लुटायला सुरुवात केली. नियतीनं शिंदेंवरती ही वेळ आणलेली आहे असा चिमटा चंद्रकांत खैरेंनी काढला. आता शिंदेंच्या एकाही माणसाला देवेंद्र फडणवीस कोणतंही काम देणार नाहीत. शिंदेंची शिवसेना लवकरच फुटणार इथपर्यंत अनेक दावे त्यांनी केले आहेत. पाहूयात. नियतीचा खेळ असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी पूर्णपणे तुम्हाला शासकता दिली, पूर्णपणे फ्री हँड दिलं आहे. नंतर त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला कुठे काय त्रास होता, पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यानंतर उद्धव साहेबांना सोडून गेले आणि पूर्ण 40 लोक घेऊन गेले. आणि आज जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती अशी झाली की तुम्ही नियतीचा खेळ असा आहे की तुम्ही त्यांना सोडलं, आता हे तुम्हाला सोडतात. देवेंद्रजी करतात ते चांगलं करतात. आजच्या सगळ्या घटना प्रचंड ड्रामॅटिक आहेत आणि आता या घडामोडींचा नक्की काय परिणाम होऊ शकतो महायुतीवरती यावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि आजच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया आशिष यांची आहे. शिंदे सेनेला आता त्यांच्या भविष्याची चिंता आहे, तर गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपची भूमिका राहिली आहे. युट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया सागर महाले यांची. भाजपला शिंदेंची गरज नाही, त्यांचे मनसुबे साध्य झाले. प्रादेशिक पक्ष संपवण्याचे थोडे दिवस थांबा. एकनाथ शिंदे डोईजड होताच त्यांचा सुपडा साफ करण्यात येईल. युट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया मनाली मोरे यांची आहे. नितीश कुमार यांचं महत्त्व कमी करून बिहार इलेक्शन नंतर भाजपचं महत्त्व वाढलंय. तोच बिहारी फॉर्म्युला वापरून शिंदे गटाला भाजप हळूहळू राजकारणातून कमी करणार. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया देवेंद्र भोटे यांची आहे. भाजपला पक्ष मोठा करायचा आहे हळूहळू. अजित पवारांचे मंत्री सुद्धा प्रवेश करतील. एकनाथ शिंदेंचे मंत्री अपात्र ठरतील, त्यापेक्षा भाजपत गेलेलं बरं. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरनं दत्ता पाटील यांची आहे. भविष्यात शिंदे गट संपणार आहे, यांना एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल नाहीतर आमदारांना जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया निखिल ढोके यांची आहे. अपात्रतेची भीती आणि कोण रिस्क घेईल, भविष्य तर सेफ करायला नको. आणि याच्यानंतर पुढची प्रतिक्रिया गणेश मोरे यांची आहे. सध्या जनता भाजपला सर्वात जास्त पसंती देते असं त्यांनी मत मांडलंय. तर या जनतेच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता चर्चेला सुरुवात करूया. आपल्यासोबत आज चर्चेसाठी आहेत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन.
शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, मी तुम्हा तिघांचंही आजच्या या चर्चेमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते नवनाथ बन यांच्यापासून. नवनाथजी, खरं तर गनिमी कावा हा इतिहासातला शब्द अतिशय प्रसिद्ध आहे आणि तो राजकारणातही केला जातो, परंतु आज जी गुप्तता पाळली गेली ती ही मित्रपक्षांच्याच लोकांना आपल्या पक्षात घेत असताना, त्यामुळे आज त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. पण त्यानंतर संध्याकाळपर्यंत जे काही समोर आलंय की आता ह्याच्यानंतर एकमेकांच्या नेत्यांना पक्षात घ्यायचं नाही, तर हे खरंच प्रॅक्टिकली पॉसिबल शक्य आहे का? इतक्या निवडणुकीच्या तोंडावरती जो समझोता झालाय तो किती प्रत्यक्षामध्ये अंमलात आणता येणं शक्य आहे? पूर्वी जी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की आज सकाळपासून घडामोडी झाल्या, खरं तर महायुती म्हणून आम्ही एकसंघ आहोत. काही ठिकाणी मतभेद निश्चित असतील, पण आमच्यामध्ये मनभेद नाही आहेत. त्यामुळंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि सगळीच मंत्री यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सामोपचाराने काही मुद्द्यांवर नक्कीच मतभेद असले पाहिजे, कारण मतभेद असणं हे माणूस असण्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामध्ये मनभेद असता कामा नये, हे मात्र भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे तिन्ही नेते याच्यामध्ये त्याबद्दल एकमत आहे. त्यामुळंच आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये बैठक होऊन काही ठिकाणी जे काही वाद होते ते मिटवण्याचे प्रयत्न निश्चित झाले आणि ते निश्चितपणे मिटलेही. आज एकनाथजी शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की यापुढे एकमेकांच्या विरोधात जे कार्यकर्ते आहेत, एकमेकांच्या ते कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षामध्ये घ्यायचा नाही असा निर्णय झालेला आहे. त्यामुळं त्यावर शिक्कामोर्तब झालंय आणि आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीला बाजूला ठेवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढू. जास्तीत जास्तपणे महायुतीमध्ये समन्वय राहिला पाहिजे, यासाठी देखील भारतीय जनता पार्टी सातत्यानं पुढाकार घेत असतं. आता दोन पक्ष आहेत. एकनाथजी शिंदे यांचा पक्ष आहे की त्यांनाही वाटतं की आपला पक्ष वाढवला पाहिजे, भारतीय जनता पार्टीला वाटतं की आपला पक्ष वाढवला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमळ पोहोचलं पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत असतं. तसं एकनाथजी शिंदेही प्रयत्न करत असतात आणि याच्यामध्ये थोड्याशा ठिकाणी संघर्ष निश्चितपणे होतो, कारण प्रत्येकजण स्वतंत्र पक्ष आहे. शिंदे साहेबांचा पक्ष वेगळा आहे, भाजपाचा पक्ष वेगळा आहे आणि प्रत्येकाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जागांवर आपली सत्ता मिळावी, नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आपले उमेदवार यावे. आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. विधानसभेला जागा वाटप करणं सोपं जातं, लोकसभेला जागा वाटप करणं सोपं जातं, परंतु नगरपालिका असते, महापालिका असते, कार्यकर्त्यांना इच्छा असते की 3-4 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत, प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्या पक्षाला जास्त जागा मिळावा. त्यामुळे हे थोडेसे मतभेद निश्चित होते, परंतु मनभेद हे सगळे मुद्दे बरोबर आहेत आणि त्यामुळे पक्षप्रवेश पक्षांतर ही अपेक्षित असतात. परंतु आज जो समझोता झालेला आहे तो समझोता अगदी महापालिका निवडणुका होईपर्यंत टिकणार आहे? कुठल्याही पद्धतीने आता मित्रपक्षातले लोक एकमेकांच्या पक्षात जाणार नाहीत असं तुम्हाला खरोखरच वाटतं? निश्चितपणे दोन्ही नेत्यांनी बसून ठरवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी ठरवलंय, तर निश्चितपणे एकमेकांचे पक्षातले कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेतले जाणार नाहीत. याबद्दल काळजी दोन्ही पक्षाकडनं घेतली जाईल, अर्थात तिन्ही पक्षाकडनं घेतली जाईल आणि त्याबद्दलचा योग्य ते निर्णय या निमित्ताने झालेला आहे. त्यामुळं यापुढे अशा प्रकारचा संघर्षाची वेळ नक्कीच येणार नाही. बरं, राजूजी, तुम्हाला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की अशा पद्धतीनेच इथून पुढे महायुतीतले तिन्ही पक्ष कार्यरत राहतील? हो, नक्कीच. कारण दोन्ही पक्ष आणि अजितदादांचा पक्ष, आम्ही तिन्ही पक्ष महायुतीमध्ये आहोत, महायुतीचा धर्म पाळणारे आहोत आणि तो धर्म पाळल्यामुळेच विधानसभेमध्ये आम्हाला एवढं घवघवीत यश मिळालं, जे आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच पुढच्या आघाडीला किंवा युतीला शक्य झालं नव्हतं. तेवढं मोठं यश आम्हाला मिळालं कारण आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे आहोत. आता ज्यावेळी एवढे मोठे पक्ष एकत्र येतात त्यावेळी कुठे ना कुठे काही गोष्टी होत असतात आणि त्या गोष्टींना मोकळ्या वातावरणामध्ये लगेच ऍड्रेस करून त्या गोष्टीवर तोडगा काढणं हे एका सशक्त आणि जिवंत महायुती आघाडीचं लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे आजची मीटिंग आम्ही केली. आजची मीटिंग करून आम्ही एकत्र आलो आणि आम्ही हे ठरवलंय. तुम्ही हा प्रश्न 2दा-3दा विचारलात की हे शक्य आहे का, तर हे अगदी डेफिनेटली 100% शक्य आहे. कारण शिवसेना आदेशावर चालते आणि आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत
अजितदादा पवार आहेत. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत या आम्ही काटेकोरपणे पाळणार आहोत आणि महायुतीचा झेंडा या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी कसा दिसेल याच्यासाठी पूर्णपणे महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष झटणार आहोत. आणि ही आम्ही ठरवलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे याच्यात काही आता बदल होणं शक्य नाही. बरोबर आहे. पण राजूजी, दोन प्रश्न याच्यामध्ये आहेत की आज सकाळी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश झाले भाजपमध्ये, ते बघता तुम्हाला असं वाटतं का की त्यावेळेला युती धर्म पाळला गेला होता, तिथे कुठेतरी तुम्हाला ती जखम वाटली नाही का, जाणवली नाही का? आणि दुसरं म्हणजे आधी सकाळी नाराजी नाही, संध्याकाळी नाराजी आहे असं तुमच्याच नेत्यांनी येऊन मान्य केलं, मग समझोता झाला. म्हणजे नक्की काय घडत होतं पडद्यामागे आणि कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे, कुठेतरी दुखावले गेलेले आहात तुम्ही, हे तुम्ही मान्य कराल? दुखावण्याचा प्रश्न येत नाही. याच्यात दुखावण्यासारखं काही नाही. कारण दुखावला असतो तर आम्ही एकत्र बसलो नसतो. दुखावला असतो तर एकत्र बसून याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नसता. पण ज्यावेळी तुमच्यामध्ये काही मतभेद असतात ते मतभेद एकत्र बसून सोडवायला पाहिजेत. आता याच्या अगोदर जे प्रवेश झाले असतील या बैठकीच्या अगोदर ते झाले, पण याच्यानंतर अशा प्रकारचा कोणताही प्रकार हा कोणीच करायचा नाही हे ठरलेलं आहे. याच्या आधी पण देवेंद्रजी फडणवीसांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म पाळताना, एकमेकावर टीका करताना, एकमेकाबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. हा, नक्कीच. म्हणजे हा युतीचा धर्म कुठेतरी पाळण्याचा आता पुरेपूर प्रयत्न आणखीन केला जाणार आहे दोन्ही बाजूनी, असं आपण म्हणताय. सुषमाताई, तुमच्याकडे येतेय आज. म्हणजे तुम्ही सगळं बघितलेलं आहे, काय घडलंय ते, तुमची भूमिका काय सगळ्यावरती? कारण आज प्रत्यक्ष कॅबिनेट मीटिंगला मंत्रीच गेले नाहीत काही. कटनेवाला और काटनेवाला जर दोघांची युती असेल तर आपण आक्षेप घेण्यासारखं काहीच कारण नाही. जर दोघांना ही सगळी पळवापळवी मान्य असेल आणि आपलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा आमचं नुकसान झालंच नाही, त्यांनी आमच्यावर दगड फेकले तरी त्यांनी आमच्यावर फुलंच फेकली असंही वाटत असेल तरीही काही हरकत नाही. काय होतं की राजकारणात उपयोगिता मूल्य आणि उपद्रव्य मूल्य अशा दोन गोष्टीच मॅटर करतात. आम्हाला उपद्रव तयार करायचा म्हणून भाजपाने एक मोठा गट फोडला. आता त्या मोठ्या गटाचं उपद्रव मूल्य संपुष्टात आलेलं आहे, किंबहुना त्यांचं उपयोगिता मूल्य संपुष्टात आलेलं आहे. अमित शहा यांनी जे म्हटलं की इथून पुढे भाजपाला कुठल्याही कुबड्यांची गरज पडणार नाही. आता अमित शहांचं म्हणणं जर यांना खोटं ठरवायचं असेल किंवा अमित शहा जे म्हणाले त्याला काही अर्थच नाही, नाही ते असंच म्हणाले, हवेतच बोलले असं म्हणायचं असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. मुळात या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे हे दादांच्या बाबतही घडलं, म्हणजे कुबड्या काही एकाच ठिकाणच्या काढल्या नाही, त्यांनी कुबड्या दोन्ही बाजूच्या काढायचा प्रयत्न झाला. कारण सोलापूरमध्ये सुद्धा असंच सांगत होते दादांचे लोक सगळे की नाही 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 ही लोक भाजपाकडे जाणारच नाहीयेत, पण ती भाजपाकडे गेली. भाजपा कुणासोबतही मैत्री करू शकत नाही, भाजपा कुणासोबतही प्रामाणिक राहू शकत नाही. आजच्या सगळ्या घटनाक्रमातल्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक की कॅबिनेट बैठकीकडे कुणीही वळलं नाही, दालनात होते मंत्री मात्र तिकडे गेले नाही. आणि त्यानंतर रवींद्र चव्हाणांच्या भेटीला उदय सामंतांचं जाणं. मी पुन्हा म्हणते की दोघांचं काय चालायच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. जर दोघांना असं वाटतंय की नाही नाही आम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीये तर त्यांनी खुशाल ते सोबत राहावं. पण मुद्दा हा आहे या सगळ्यांच्या मध्ये की कॅबिनेट मीटिंग ही तुमच्या दोघांची नव्हती. कॅबिनेट मीटिंग ही महाराष्ट्राच्या हिताची होती. ज्या कॅबिनेट मीटिंग साठी साधारणतः पर मिनिट म्हणते मी, पर मिनिट 4,500 रुपये खर्च होतात. हे वाहिन्यांनी सिद्ध करून दाखवले. बरोबर. त्या कॅबिनेट मीटिंगला तुम्ही मानपान नाट्याचा कार्यक्रम करून टाकलं आणि त्या मानपान नाट्यामध्ये या आठवड्यातले सगळे जे काही महत्वाचे विषय असतील ते सगळे महत्वाचे विषय बारगळले. अख्खा दिवस फक्त एकमेकांचा लोणी मस्करा लावण्यामध्ये जो गेला तो खरा कळीचा मुद्दा आहे. आम्हाला काही घेणं देणं नाही. सुषमाताई, तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि नवनाथजींकडे मी जाते. नवनाथ, भाजप कोणाशीही मैत्री करू शकत नाही आणि युती धर्म एका पद्धतीने पाळू शकत नाही हा आरोप सुषमाताईंचा आहे आणि अशाच पद्धतीचा सूर काही कमेंट्स मध्ये पण होता. कसं उत्तर द्यायला?
प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट आणि मैत्रीचं सर्टिफिकेट औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्यांनी वाटू नये, तो त्यांना अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की पाठीमध्ये खांजीर खुपसणारे कोण होते आणि मित्रांना दगा देणारे, मित्रांना धोका देऊन ज्यांची वैचारिक पातळी आपल्यासोबत बसायची नाही अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे कोण आहेत महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. 2019ला युती भारतीय जनता पार्टीसोबत केली आणि युती नसताना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं हे महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलं आणि अशा लोकांना घरी बसवण्याचं काम, अशा लोकांना फक्त 20 जागा देण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रानं दिलंय. त्यामुळं अशा लोकांनी भारतीय जनता पार्टीला सर्टिफिकेट वाटण्याचं गरज नाही. प्रामाणिकपणा काय असतो आणि तुम्ही कशा पद्धतीनं खोटं वागता हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. राहिला प्रश्न महायुतीचा, तर महायुती म्हणून एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार अतिशय सक्षम आहेत. उलट महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडल्यात. काँग्रेसनं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहोत, आम्हाला उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे किंवा इतर कुणाचीही गरज नाही, हे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे ठिकऱ्या कुणाच्या पडल्या असतील, काणकं कुणाचं वाजलं असेल आणि कोण कापलं गेलं असेल हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे सुषमाताई, आपण इतरांकडे एक बोट करताना आपल्याकडे 4 बोट आहेत याची जरा थोडंसं भान ठेवा. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष अतिशय समन्वयानं एकत्रितपणे काम करतो. आज देखील जेव्हा मतभेद समोर आले, जेव्हा एकमेकांबद्दल काही आक्षेप आले, तेव्हा आम्ही बसलो, चर्चा केली, चर्चेतून मार्ग काढला. दोन्ही पक्ष मोठे आहेत. एकनाथजी शिंदे यांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी देखील पक्ष आहे. अशा छोट्या पक्षांनी भारतीय जनता पार्टीबद्दल बोलू नये. यांचा पक्ष अतिशय संकुचित आणि शिल्लक असलेल्या लोकांचा पक्ष आहे आणि यांच्या पक्षाला तो अधिकार नाही. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदे आम्ही मिळून अजितदादांसोबत महायुतीमध्ये लढतोय. आपण या संदर्भामध्ये सुषमाताईंकडे परत जाणार आहोत. राजू वाघमारे, तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोला. नाही, मला याचं उत्तर जरा मला द्यायचं आहे, म्हणून मी नंतर थांबते. फक्त आता जे काही मांडलं गेलं त्याचं फक्त उत्तर देते आणि थांबते. चालेल. आता फार मोठे जे काही भाषणबाजी झाली, खरं तर बालवाडीतली बडबड गीतं ऐकायची आम्हाला सवय आहे, त्यामुळे त्याच्यात आम्ही कधी इंटरफेअर करत नाही, त्याला फार सिरियस सुद्धा घेत नाही, अजिबात सिरियस घेत नाही. तर ही बालवाडीतली बडबड गीतं चालू राहतील, कारण नवाज शरीफांचा केक खाऊन आलेली लोक, नवाज शरीफ मला तुम्हाला दोघांनाही एक विनंती करायची सुरुवातीला, सुषमाताई आणि नवनाथ, तुम्हाला दोघांनाही विनंती करायची, आपण कृपया असे व्यक्तिगत पातळीवरचे कुठलेही उल्लेख करू नकोया आणि मुद्दे मांडूया. बोला सुषमाताई. पूर्वी मी समोरचा हे त्यांना सांगा, औरंगजेब फॅनक्लबच्या प्रवक्त्यांना त्यांना सांगा हे बडबड गीतं वगैरे आपण म्हणजे अजिब आहोत असा आविर्भाव येतात ना, हे त्यांना सांगा जरा. समोरचा माणूस बोलताना त्याच्यामध्ये बोलू नये इतके साधे मॅनर्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी कुठल्याही बडबड गीतांना सिरियस पातळी सोडून बोलला तर सोडणार नाही. पातळी सोडून बोलला सुषमाताई, पातळी सोडून बोलला तर सोडणार नाही. हे सगळं काही कळतं. हे किती कृतज्ञ लोक आहेत की हे तेच कृतज्ञ लोक आहेत की अटलजींचा काळ होता, प्रमोद महाजन साहेब इकडे होते, मुंडे साहेब इकडे होते, तेव्हा हीच सगळी माणसं होती जी माणसं म्हणत होती की महाराष्ट्रात आम्ही छोटा भाऊ आहोत आणि शिवसेना मोठा भाऊ आहे. आता ही तीच माणसं आहेत जी इतकी मस्ती चढली या सगळ्यांना की नाही जनतेने आम्हाला स्वीकारलं. यांना जनतेने स्वीकारलेलं नाही, जनतेने यांना भगा भगा के मारणा ज्याला म्हणतात तसं लाथाडलेलं आहे. हे इलेक्शन कमिशनला घरघडी करून, ईडी सीबीआयला सगळ्या स्वायत्त संस्था हाताशी धरून जे निवडणुका जिंकू पाहतात त्यांनी हा दर्प बाळगायचं कारण नाही की हे फार यशस्वी झालेले आहेत आणि शिंदेची सुद्धा ते तीच गत करणार आहेत. उदय सामंतांचं रवींद्र चव्हाणांकडे जाणं जास्त महत्वाचं आहे. उदय, जसं आपण आपल्या कमेंटमध्ये दाखवलं, या सगळ्या कमेंटचा जो आशय आपण सांगितला की शिंदेच्या लोकांना भाजपमध्ये मर्ज होण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी जेव्हा मर्ज होण्याची वेळ येईल तेव्हा उदय सामंत सहजपणे आपली उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा पूर्ण करू शकतात आणि तेव्हा ही कृतज्ञ भाजपा जी आता ज्या मस्तीत बोलतीये ना, त्याच मस्तीत ही भाजपा पुन्हा शिंदेच्या सोबतही बोलणार आहे. पण असो, दोघांना मान्य आहे तर ठीक आहे. फक्त पूर्वीची मी एक आपल्याला विनंती करते, आता नगर परिषदेच्या इलेक्शन चालू आहेत आणि आजची स्क्रुटनीची वेळ आहे. अंबरनाथ मध्ये एक हिअरिंग चालू आहे.
आणि मी हेअरिंगच्या मधनं बाहेर येऊन आपल्याशी बोलत आहे. सो आपण मला थोडंसं एक्सक्यूज करा. बर Thank बर you. बर Thank you so सुषमाताई, much. पण जाता जाता एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या जी. सगळ्यामध्ये असं नाहीये जी. की फक्त शिंदे सेनेवरतीच परिणाम झालेला आहे. आज 2 तुमचे सुद्धा नेते आहेत, ते गेलेले आहेत भाजपमध्ये, जे अर्थातच शिंदे सेनेला आव्हान उभं करणार आहेत. म्हणजे तुमच्याकडनंही गळती झालेली आहे आज. ताई, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, आमच्याकडनं कोण जाते याची तर आम्ही फिकरच करत नाही हो, अजिबातच फिकर करत नाही. कारण काय आहे, संघर्षासाठी आणि संघर्ष सहन करण्यासाठी गट्स लागतात. ते गट्स आमच्याकडे आहे. ज्यांच्याकडे गट्स नाहीत त्यांनी खुशाल जावं. पण जे 2 गेले त्यांचं भविष्य नीट बघा. जो राजू शिंदे संभाजीनगरमधनं गेलेले, ते राजू शिंदे कुणाच्या समोर आव्हान उभं करतील, तर ते शिंदेच्या शिरसाट समोर उभा करतील. अद्वै हिरे जे गेलेले आहेत, ते आव्हान कुणासमोर उभं करतील, ते शिंदेच्या दादा भुसे समोर आव्हान उभं करतील. त्यामुळे आमचा काय प्रॉब्लेमच नाहीये. जी झुंज लागलेली आहे ना, ती झुंज फार मजेशीर आहे. आणि आमच्याकडून ज्यांना जायचंय त्यांना खरंच शुभेच्छा. कारण संघर्ष करणं प्रत्येकाच्या बसची बात नसते. आम्ही संघर्षाचे वारसदार आहोत. संघर्ष करणं आम्ही ठरवलेलं आहे. शिवसेनेला तशी सत्तेची फार चटक नाहीये. बर आणि बर अशा पद्धतीने पण पण सुषमाताई, याच्यात एक अजून मुद्दा असा आहे की राजू शिंदेनी असं म्हणलंय की दोन्ही शिवसेना आम्ही संपू. सुषमाताई बहुतेक गेलेल्या आहेत, पण हाच प्रश्न मला विचारायचा आहे राजू वाघमारे यांना सुद्धा, की दोन्ही शिवसेना आम्ही संपू पूर्णपणे संभाजीनगरमधनं, असं राजू शिंदे म्हणाले. त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. नाही, सगळ्यात पहिल्यांदा मला प्रतिक्रिया द्यायची आहे की सुषमा अंधारे जे बोलत होत्या त्याच्याबद्दल. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जी शिल्लक सेना, उद्धव सेना जी राहिलेली आहे ना, तिचं उपद्रव मूल्य राहिलेलं आहे ना तिचं उपयोगी मूल्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या दोन्ही मूल्यातून ही उद्धव सेना उभाटा कम्प्लिटली मुक्त झालेली आहे. ना त्यांचं उपद्रव मूल्य आहे ना त्यांचं उपयुक्तता मूल्य राहिलेलं आहे. दुसरा प्रश्न येतो की मगाशी त्या म्हणत होत्या की 1 मिनिटाला कॅबिनेट मध्ये किती पैसे खर्च होतात. अहो, तुमचे नेते उद्धवजी मुख्यमंत्री असताना मंत्रालय महाराष्ट्रासाठी काम करायला असतं, ते असताना घरात बसून फेसबुक वरून मंत्रालय चालवता येत नाही. आदरणीय शरद पवार साहेबांनी, जे महाविकास आघाडी मधले नेते आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की उद्धवजी मंत्रालयात येत नव्हते. त्याच्यामुळे त्या लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवणं की कॅबिनेटचा कितीचा खर्च असतो त्याच्या आधी त्यांनी हे बघावं. नक्की राजूजी, ज्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आम्हाला बोलू द्या. बरं, बोला बोला बोला. त्या आता नाही आहेत. 10 वेळेला हे करू नका. एक तर तुम्ही आम्हाला अगोदर बोलायला देत नाही आणि देताना 10 वेळामध्ये बोलता. बरं, आपलं बोलणं पूर्ण करा. त्याच्यामुळे की मंत्रालयात येऊन कोणाचे पैसे यांनी किती वाचवले आणि महाराष्ट्राला कसं नाचवलं हे गेल्या 2.5 वर्षात आम्हाला कळले नाही. राहिला प्रश्न तुम्ही जो विचारलात त्याचा, आता हा जो प्रश्न आहे की कोण काय बोललं, की जे अपक्ष म्हणून लढले, जे कधी निवडून येऊ शकले नाहीत, जे मालेगाव मध्ये भुसे साहेबांच्या विरोधात लढले, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. आता या लोकांच्या वक्तव्यावर माझ्यासारखा नेता काय स्टेटमेंट देणार आणि कसली आमची शिवसेना संपवणार आहात. आम्ही 80 बदले 60 आमदार निवडून आणले. 60 आमदार आमच्याकडे आहेत, खासदार आमच्याकडे आहेत. आमच्याकडचं इनकमिंगचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आज ज्यांच्याकडे काही उरलंच नाही, आता ह्या संघर्षाच्या गोष्टी करणार की आम्ही संघर्ष करणारे आहोत. अहो, तुमच्याकडे उरलंय कोण? ना कार्यकर्ते उरलेत ना नेते उरलेत. येणाऱ्या 4 वर्षामध्ये फक्त 3-4 जण कोणतरी उरतील. आणि आता ज्या बोलत होत्या त्या पण 4 पक्ष फिरून आल्यात, त्याच्यामुळे त्या पण 4 वर्षांनी राहतील की नाही याच्यात शंका आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांनी आम्हाला महायुतीचा धर्म शिकवू नये. यांनी आम्हाला शिकवू नये की आपसात कसं राहावं. आम्ही एकत्रपणे सामंजस्याने राहतोय, सामंजस्याने निवडून आलोय आणि याच्या पुढेही येऊ. त्याच्यामुळे या शिल्लक सेनेकडून आम्हाला शहाणपण शिकवायचं आणि आम्हाला सर्टिफिकेट घेण्याची काही गरज नाही. बर बर बर
पण राजू वाघमारेजी, एक प्रश्न असा विचारायचा आहे की गेले काही महिने विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा सातत्याने आपले नेते असं म्हणत होते की ठाकरेंचे अनेक आमदार खासदार हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा सातत्याने केला जात होता. परंतु या काळामध्ये कुठेतरी आपल्या घराकडे लक्ष राहिलं नाही, अशी चर्चा आजच्या या सगळ्या प्रसंगानंतर राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की आपण पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. आमच्याकडे मुंबईतले जवळजवळ 58 नगरसेवक ठाकरे सेनेतले आमच्याकडे आले. आमदार, माजी आमदार, नेते आणि कार्यकर्ते पकडून कंटिन्यू आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे. त्याच्यामुळे आमच्या घराकडे लक्ष आहे. ठाकरे सेनेचे रोज जिल्हाध्यक्षापासून विभाग प्रमुखापासून लोक आज आमच्याकडे येत आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की आमच्या पक्षाकडे आमचं लक्ष नाही. प्रश्न असा आहे की काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी जर दुसऱ्या पक्षात, भाजप सारख्या पक्षात गेले असतील, नाही म्हणत नाही, पण ते गेले असतील. पण जर आमचं इनकमिंग बघितलं आणि आमचं आउट गोईंग बघितलं तर हा प्रचंड फरक आहे. त्याच्यामुळे आजही सांगतो तुम्हाला, आणि हे जबाबदारीने बोलतोय, की ठाकरे सेनेतले आजही असणारे आमदार, असणारे खासदार आणि नेते आजही आमच्या संपर्कात आहेत. तुम्ही बघाल या निवडणुकानंतर पुढच्या निवडणुका जवळ येईपर्यंत यांच्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. आणि आम्ही जे म्हणतोय की ही शिल्लक सेना आहे, ती शिल्लक सेनाच राहणार आहे, हे मी तुम्हाला आज ठणकावून सांगतोय. कारण हे लोक आमच्या संपर्कात अगदी व्यवस्थित आहेत. त्यांनी फक्त संधीची वाट बघतायत की कधी यावं लागेल. बर नवनाथ, ज्या पद्धतीने आपण ऐकलं की शिवसेना दोन्ही राहणार नाहीत अशा पद्धतीची भाषा आज राजू शिंदेंनी केलेली आहे पक्षप्रवेशाच्या व्यासपीठावरनं, जिथे रवींद्र चव्हाणही शेजारी होते. मग महायुतीच्याच मित्रपक्षाबद्दल असं बोललं जात असताना तिथे कुठेतरी युती धर्म दुखावला जात नाहीये? ती एक कार्यकर्ता आहे, तो साधा कार्यकर्ता आहे. त्याचं वक्तव्य म्हणजे महायुतीचं वक्तव्य किंवा भारतीय जनता पार्टीचं अधिकृत वक्तव्य असं होत नाही. राजू शिंदे जे काही बोलले असतील ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. आम्ही महायुती म्हणून भरभक्कमपणे एकमेकांच्या सोबत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे किंवा अजितदादा पवार हे तिन्ही पक्ष मिळून महायुतीचा समन्वय राहील यासाठी प्रयत्न करतात. आता याचे काय झालं, उल्हासनगरमध्ये काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने देखील शिंदे सेनेमधील किंवा शिवसेनेतले कार्यकर्ते भाजपमध्ये आले. त्यापासून हे थोडासा गोंधळ सुरू झाला, मतभेद सुरू झाले. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी बसून सामोपचाराने हे सर्व प्रकरण मिटवलेलं आहे. कुठेही आमच्यामध्ये मनभेद नाहीत. आमचा अजेंडा स्पष्ट आहे की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आमचा अजेंडा स्पष्ट आहे की महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं. आणि एकच प्रश्न असा आहे की व्यासपीठावरनं जी भाषा वापरली गेली आपल्या मित्रपक्षाच्या विरोधामध्ये, ती भाषा भाजपला मान्य आहे का? अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रमुख पदाधिकाऱ्याने किंवा नेत्यांनी ती भाषा वापरली नाही. ज्याचा प्रवेश झालाय त्या कार्यकर्त्यांनी ती वक्तव्य केलंय, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. कारण आम्ही महायुती म्हणून एकमेकांसोबत आहेत. पण शिवसेना उभाटा गट संपवायचा असेल तर त्याला आमचं निश्चितपणे समर्थन आहे. आता आपण मगाशी उल्लेख केला की दादा भुसे यांच्या विरोधात लढलेला कार्यकर्ता भाजपमध्ये आला किंवा आणखी कुठला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी आला. याच्या आधी अतुल सावे यांच्या विरोधात लढलेला कार्यकर्त्याला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला देखील आम्ही प्रवेश दिला. समजा दादा भुसेंच्या मतदारसंघातला माणूस आमच्याकडे आला तर त्याचा फायदा महायुती म्हणून लढताना दादा भुसेंना निश्चितपणे होणार आहे. त्याचा फायदा, कारण आम्ही महायुती म्हणून लढत असताना एकमेकांना मदतच केली. आम्ही एकमेकांचे मतं ट्रान्सफर करतो. आपण विधानसभेला देखील बघितलं, भारतीय जनता पार्टीची ताकद तिथे आहे, तिथे शिंदेंना मदत केली आणि शिंदेंना ट्रान्सफर केलं. जिथं शिंदे साहेबांची ताकद आहे तिथे त्यांनी मतं भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर केली. कारण ही युती काही एका मुद्द्यांवर आधारित नाही, ही विचारांची युती आहे. आणि विचारांची युती असल्यामुळं कार्यकर्ते कुठल्याही पक्षात किती आले तर त्याचा फार फरक पडणार नाही. कारण हा विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विचारासाठी मतदान करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे विचार घेऊन, हिंदुत्ववादाचा विचार घेऊन
महाराष्ट्राच्या विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि हा विचार घेऊन आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस हे तिन्ही हातामध्ये हात घेऊन घट्ट आहेत. एखादा कार्यकर्ता काय बोलला म्हणजे ती लगेच भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका होत नाही. नक्कीच तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि अगदी थोडा वेळ आपल्याकडे मला वाटतं राजू वाघमारे यांना काहीतरी बोलायचं. एक शेवटचं त्यांचं पटकन तुमचं जे म्हणणं आहे, कमेंट आहे ती ऐकून घेऊया. राजूजी. नाही, मला एकच कमेंट करायची आहे. मगाशी तुम्ही उल्लेख करताना कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं आदित्य ठाकरेंचं काय ट्विट आलं की कोणाला तरी राग आला की कोणतरी आता गावी जाईल वगैरे, तुम्ही त्याचा उल्लेख केला. तर काय असतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्याला, माणसांना आपलं गाव असतं. आदित्य ठाकरेंचं ट्विट होतं ते. हा, तर तेच मी सांगतोय की आमच्या नेत्याला आमचं गाव आहे की ज्या गावी आम्ही हक्काने जाऊ शकतो. ज्यांना गाव नाही ते लंडनला जातात हो, आणि ते लंडनला राहतात. आम्ही आमच्या गावी, आमच्या मातीत आम्ही शेती करतो, गावच्या लोकांचे प्रश्न सोडवतो, गावच्या लोकांबरोबर बसतो, कांदा भाकरी खातो. आम्ही लंडनला जात नाही आणि 5 स्टार मध्ये राहत नाही. ज्यावेळी मुंबईमध्ये संकट असतं, पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक असतो, 26 जुलैचा पूर असतो, त्यावेळी आम्ही पुराच्या दिवशी पण 5 स्टार मध्ये जाऊन राहत नाही. आमचा नेता पुरात उतरून काम करत असतो. त्याच्यामुळे ज्यांना हे कळत नाही तेच अशा प्रकारच्या कमेंट्स करू शकतात, एवढंच मला सांगायचं. बर. नक्कीच आज खूप मोठ्या प्रमाणावरती एक नाराजीचं नाट्य रंगलेलं होतं, परंतु समोपचाराने कुठेतरी एका पेजवरती त्याचा शेवट झालेला आहे असं आपण नक्कीच समजूया. धन्यवाद आज तुम्ही दोघं इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय आपण पाहूया. एकूण 21,000 मतं आजच्या प्रश्नावरती आली आणि अचानक भाजपमध्ये शिंदेच्या शिवसेनेतनं इन्कमिंग येण्याचं जे कारण आहे ते भाजपचं वाढतं महत्त्व असं 42% लोकांना वाटतंय. 32% लोक म्हणतात स्थानिक राजकारण त्याला कारणीभूत आहे आणि 26% लोक विजयाची अधिक शक्यता असल्यामुळे हे घडतंय असं म्हणतात. आणि यानंतर एबीपी माझाची आजच्या संपूर्ण नाट्यावरती भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे जाऊया. सरिता. पूर्वी धन्यवाद. आतापर्यंत आपल्याला माहीत होतंच की महायुतीत नाराजी आहे, पण जे काही होत होतं ते बंद दाराआड होतं. आज मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांचे मंत्रालयात येऊनही मंत्रिमंडळ बैठकीला न जाणे, हे मीडिया समोर ती नाराजी आणणे, त्यावर चर्चा घडवणे हे गृहीत धरलं असावं. म्हणजेच शिवसेना नाराजी व्यक्त करण्याच्या दुसऱ्या स्टेजला पोहोचल्याचं दिसतंय. 2 तास सर्व नेत्यांनी नाराजी नाहीच असं सांगण्यात घालवले. नंतर तोडगा निघाला, एकमेकांचे लोक घ्यायचे नाही असं ठरलं, हेही सांगितलं. आणि परत 2 तासाच्या आत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश घेतले. त्यामुळे नाराजीवर सोल्युशन निघाले ह्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून नाराजीची स्टेज 1 होती. आता नगर परिषद निवडणुका व्हायच्या आत नाराजी स्टेज 2 वर गेलेली जर दिसते, तर महानगरपालिकांच्या निवडणुकांपर्यंत जेव्हा राजकारण टिपेवर असेल तेव्हा स्टेज 3 येणार का? आणि ही स्टेज 3 नक्की कशी असेल हे सध्या मनातील प्रश्न. धन्यवाद सरिता. तर रंगत जाणाऱ्या राजकारणाचे नवे नवे अंक आपण नेहमीप्रमाणे रोजच बघणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नव्या विषयासह. आज मात्र इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.